गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारीनं वाभाडे निघालेल्या आरोग्य विभागात प्रचंड खळबळ माजली आहे। या संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण आयुक्तांनी भेट नाकारत सविस्तर चर्चा करण्यासाठी शनिवारी 8 मार्च रोजी नाट्यगृहात बैठक बोलावली आहे। महापालिकेतल्या आरोग्य विभागातले अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू असल्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट तक्रार अर्जामुळे समोर आलाय। शहरात 1 ते 25 वॉर्ड असून या ठिकाणी कायम नेमणुकीचे कर्मचारी कार्यरत आहेत। त्यांना शासन नियमानुसार हक्काची रजा, मेडिकल रजा, किरकोळ पगारी रजा शिवाय पर्यायी रजा यांचा लाभ दिला जातो। परंतु या हक्काच्या लाभासाठी या कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक अशा अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतंय। रजा मंजुरीसाठी 500 रुपयांपासून 5,000पर्यंत मागणी केली जात असल्याच्या आरोपानं मोठी खळबळ माजली आहे। परंतु त्या तक्रार अर्जावरील सह्या बोगस असल्याचा दावा सफाई कर्मचाऱ्यांनी केलाय। गुरुवारी सकाळी सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी जमले होते, मात्र कामाच्या वेळेत प्रत्येकानं दिलेलं काम पूर्ण करा असं सांगत आयुक्तांनी त्यांची भेट घेणं नाकारलं। या संदर्भात सविस्तर चर्चा करून आणि तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यासंदर्भात शनिवारी आयुक्त पल्लवी पाटील यांनी श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात बैठक बोलावली आहे। या बैठकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। दरम्यान आरोग्य विभागात सुरू असलेल्या या आर्थिक पिळवणूक संदर्भात वृत्त प्रसिद्ध होणार असल्याची कुणकुण लागताच अनेक कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा करत उद्या गुरुवारी महानगरपालिकेत येऊन आम्ही तक्रार केली नाही, असं काही घडत नाही असं सांगण्यासाठी दम भरण्यात आल्याचं समजतंय।